राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. मरगुबाई यात्रेत भीषण दुर्घटना. जत तालुक्यातील दरिबडची, पांडुजरी व कर्नाटकातील भाविकांचा मृत्यू. 12 जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक. जत तालुक्यातील मोटेवाडी असांगी तुर्की इथं मंगळवारी मरगुबाई यात्रेदरम्यान वादळी वाऱ्यानं चिराविटाची भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. वादळापासून बचावासाठी घेतलेला आसरा क्षणार्धात मृत्यूचा सापळा ठरल्यानं यात्रास्थळी एकच आक्रोश पसरला. या दुर्घटनेत 12 भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जत ओमदिवस संघ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मोटेवाडीतील मरगुबाई मंदिर परिसरात दर मंगळवार व शुक्रवारी मोठी यात्रा भरते. जत पूर्व भागासह कर्नाटकातील डोमनाळ, टकळगी परिसरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंगळवारी सायंकाळी 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे व पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग वाढताच भाविकांनी मंदिराजवळील पत्र्याच्या शेडखाली आश्रय घेतला. मात्र काही क्षणातच वादळामुळे सुमारे 140 फूट लांबीच्या शेडचे पत्रे उचकटले गेले आणि त्याचा जोर चिराविटानं बांधलेल्या भिंतीवर आदळला. क्षणार्धात भिंत कोसळून अनेक भाविक ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटना इतकी भीषण होती की काही क्षण परिसरात धुरळा, किंकाळ्या आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. वादळामुळे काहीच सूचना असं झालं होतं. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि भाविकांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्य सुरू केलं. मिळेल त्या वाहनातून जखमींना संख प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. काही जखमींना पुढील उपचारासाठी जत इथं आणण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच काही जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत कोंडीबा रावबा गेजगे वय 65 राहणार दरिबडची, शंकराबा लोखंडे वय 80 राहणार पांडुजरी, मंगल भावसो मोठे वय 45 राहणार पांडुजरी, अरुण विजू गेजगे वय 13 राहणार डोमनाळ तालुका विजयपूर, सोन्या लक्ष्मण चमान वय 14 राहणार डोमनाळ तालुका विजयपूर आणि संगीता रामचंद्र चौधरी वय 40 यांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये अण्णाप्पा रामगोंडा चौधरी वय 26, दर्याप्पा नागा कोकरे वय 50, मुरलीधर सुराप्पा पुजारी वय 54, मरिबा नागा कोकरे तिघेही राहणार पांडुजरी, संजू अप्पास वायवळे, शिवा मरिबा गेजगे राहणार डोमनाळ तालुका विजयपूर, धोंडीबा बिरा गेजगे वय 50, बिरू विजू गेजगे वय 35, राजू राम चौधरी वय 30, बसवराज भावसो मोठे वय 30, सुभाष भावसो गडदे, शांता राजू लोखंडे आणि उमेश यल्लाप्पा लोखंडे यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे, प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. पोलीस पाटील आनंदा मोठे, सरपंच कोंडीबा मोठे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मदत कार्य केलं. दरम्यान वेगवेगळ्या रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आल्यानं सुमारे 2 तास मृत आणि जखमींचा नेमका ताळमेळ लागत नव्हता. या दुर्घटनेनंतर मंदिर परिसरात शोककळा पसरली. संपूर्ण जत तालुका हादरलाय. धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांवर काळानं घातलेली झडप पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळलेत. दरम्यान स्थानिक नागरिकांनी देवस्थान परिसरातील बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप केला. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली. आमदार गोपीचंद पडळकर यांनीही संबंधित विभागांना तातडीनं मदत व बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या. वादळापासून बचावासाठी घेतलेला आसरा ठरला मृत्यूचा सापळा. मोटेवाडी येथील मरगुबाई यात्रेसाठी हजारो भाविक उपस्थित होते. सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे भाविकांनी देवस्थानालगत उभारलेल्या पत्र्याच्या शेडखाली धाव घेतली. मात्र काही क्षणातच जोरदार वाऱ्यानं शेडचे पत्रे चिराविटाच्या भिंतीवर आदळले आणि भिंत थेट भाविकांच्या अंगावर कोसळली. क्षणार्धात यात्रास्थळी किंकाळ्या, धुरळा आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावत बचाव कार्य केलं. निकृष्ट बांधकामावर प्रश्नचिन्ह. देवस्थान परिसरातील शेड व भिंतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. वादळी वाऱ्याचा तडाखा बसताच भिंत कोसळल्यानं बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होतोय. दुर्घटनेनंतर या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.